नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. आयाराम गायारामांची भाजपमध्ये प्रवेश झाल्याने मी अपक्ष निवडणूक लढविणार आहे. कुमारी आरती रमेश माने. मी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्या असून भाजप पक्ष वाढवण्यासाठी मी व माझ्यासारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते यांनी प्रयत्न केला आहे. आयाराम गायारामांना भाजपमध्ये प्रवेश मिळतो व त्यांना दाद मिळते. त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होत असल्याने मी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून मला मतदाराने निवडून दिले तर इचलकरंजीतील सर्व प्रश्न मार्गी लावू असेही कुमारी आरती रमेश माने यांनी सांगितले. नमस्कार, मी आरती रमेश माने. इचलकरंजी 2079 मतदारसंघातून निवडणुकीत एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः तुमच्या पाठिंब्याने आणि तुमच्या आशीर्वादाने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी गेली 7 वर्षापासून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे काम करीत आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना असतील, जे काही पार्टीने दिलेले उपक्रम असतील, ते मी सर्व समाजात हे प्रसारित केलेले आहेत. आपल्या इचलकरंजीमध्ये नेहमी म्हणजे 5 ते 10 वर्षामध्ये आपल्या इचलकरंजीमध्ये नेहमीच पूर येतोच. पण त्या पूर आल्यानंतर ज्या लोकांना काही लोकांच्या समस्या असतील किंवा लोकांना काही मदत वगैरे असेल तर ती मदत करण्याचं मी नेहमीच काम केलेलं आहे. पार्टीनं अनेक काही ना काहीतरी योजना काढलेल्या आहेत, केंद्र सरकारने काढलेल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजना असतील किंवा बाकी धान्य शिधा वगैरे असेल, ह्या गोष्टीसुद्धा मी नागरिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. परंतु गेली 7 वर्षे हा कामकाज केल्यानंतर मी भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठ म्हणून काम केलेलं आहे. पण आता जे काही आयरेगिरी जे आलेले आहेत यांना तुम्ही संधी देताय, तर हा म्हणजे पार्टी कुठं एकनिष्ठ दिसतच नाही आहे. आणि आम्ही इतके वर्ष पक्षाचं काम करून देखील जर आम्हाला जर पक्ष डावलत असेल तर मग आमचं इन फ्युचर काय? जर प्रत्येक वेळेला पार्टी म्हणतेच की आम्ही युवांना संधी देऊ, युवांना हे करू, युवांना ते करू, पण आम्ही आहे कुठं युवा? प्रत्येक वेळेला जर दुसरे कार्यकर्ते जर येऊन आमच्या पक्षात किंवा भारतीय जनता पार्टीत जर येऊन ते वरिष्ठ पद घेत असतील तर मग आम्ही काय करायचं? जर ह्यांना युवाच नको असतील तर मग काय अर्थ नाही आहे. म्हणूनच मी इचलकरंजीमध्ये विधानसभेमध्ये मी अपक्ष उमेदवारी म्हणून मी फॉर्म भरलेला आहे. पालिकेचे टॅक्स आहेत. जर एखादा सर्वसामान्य जर माणूस असेल किंवा एखादा सर्वसामान्य नागरिक असेल, त्याचा जर घरपाळा किंवा पाणीपट्टी जे काय असेल ते 1 वर्ष जरी थकीत असेल तर लगेच प्रशासनाची गाडी येऊन ती जप्ती करते. पण इचलकरंजीमध्ये जे काही उद्योगपती आहेत त्यांचे जर 1-1 कोटी रुपयांमध्ये थकबाकी आहे, तरी पण त्यांनी आपल्या प्रशासनाशी आणि लोकप्रतिनिधीशी हाताला धरून त्याच्यावरती त्यांनी काही आतापर्यंत कारवाई केलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इचलकरंजीमध्ये अशी काही हे आहेत, आपल्या प्लॉट आहेत की जे आरक्षित आहेत, मुलांना खेळण्यासाठी असतील किंवा ओपन जिमसाठी असतील, तर ह्या काही ज्या आरक्षित जागा आहेत तर यासाठी आपल्या इचलकरंजीमध्ये बिल्डर्स लोकांनी त्याच्यावरती दबाव टाकून किंवा काही असे ॲग्रीमेंट्स बनवले की त्याच्यावरती त्यांनी आपली स्वतःची अकॅडमी असेल किंवा प्रायव्हेट स्कूल आणि कॉलेजेसला ते जागा भाड्याने दिलेली असेल, हे अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पण ह्या गोष्टी कुठे ना कुठे थांबल्या पाहिजेत. आणि आपल्या इचलकरंजीमध्ये किंवा ऑल महाराष्ट्रात किंवा आपल्या केंद्रात ज्या काही ह्याच्या योजना आलेल्या आहेत, आवास योजनेच्या योजना आलेल्या आहेत, तर त्या आतापर्यंत थोड्याशा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. बाकी कुठल्याच लोकांपर्यंत ह्या पोहोचलेल्या नाहीत. पण ते मी जेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभारून मला तुम्ही संधी द्याल त्यावेळेला मात्र मी ह्या गोष्टी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. इचलकरंजी पाणी प्रश्न जो आहे, सुळकूट पाणी प्रश्न जो योजनेचा इतके दिवस झाला हा रेंगाळता विषय चालू आहे, त्याच्यासाठी फक्त मी हा केला आहे, तो केला आहे, अशा 2 इलेक्शन त्यांनी लढवून गेल्या. पण त्याच्यावर त्यांनी कोणतीही अंमलबजावणी केली नाही किंवा कोणता फंड अवेलेबल करून घेतलेला नाही आहे. तर ते पण तुम्ही जर मला संधी दिली तर मी तो प्रयत्न करेन आणण्याचा. त्याचनंतर आपल्या जे रस्ते आहेत, रस्त्याची तर अजिबात त्यांनी काय फंड वापरलेला नाही आहे किंवा फंड असा वापरतात की जो काय टेंडर घेणार आहे तो पैसे खाऊन निवांत साईडलाच राहतो. पण त्याचा काहीही म्हणजे रस्ते बनवणे किंवा काय नाही, रस्त्याची योग्य पूर्ण विल्हेवाट लावून टाकली आहे त्यांनी. जागोजागी खड्डे हे ते निचरा पाण्याचा व्यवस्थित केलेला नाही आहे. ते पण तुम्ही मला संधी दिली तर मी ते करून दाखवायचा प्रयत्न केली. परंतु मी एक महिला प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही मला संधी दिली तर काही महिलांचे प्रश्न असतील किंवा काय तर मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहीन. धन्यवाद.